आणि संभाजीनगरात पैसे वाटपावरून आगळावेगळा गोंधळ बघायला मिळाला। पैसे वाटपासाठीची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली। बेगमपुरामधल्या प्रभागात तरुणांनी फोटोवरून यादी करणाऱ्या व्यक्तीचं घर शोधलं। पैसे वाटपाची यादी बनवणाऱ्या व्यक्तीला त्यांनी त्यानंतर जाबही विचारला। अरे आहे का आमच्या गल्लीच्या पोरांनी पैसे खाल्ले असे कॅन्डिडेट उभे राहिलेले म्हणतात का तुमचे समाज विकला गेलेला आहे। मग आता आम्ही बोलून राहिलो, कोणी हे लिस्ट केली काय केली ते आम्ही ते सांगून राहिलो। आम्ही कोण केलं कोण नाही आम्हाला माहितीच नाही। आम्ही कधी हेच नाही खाल्लं तर कसं काय बोलायचं आम्ही खाल्लो म्हणून पैसे। यांना सगळ्यांना आम्ही बैठकमध्ये विचारलं की कोणी नाव पर्सनली दिलं आहे का नाही दिलं आहे। सगळ्यांचं बहुमत आलं की कोणीच नाव दिलेलं नाही। मग आमचे समाजाच्या नावाखाली लोक पैसे काबर उचलतात काबर खातात हे आम्हाला मत विकायचं नाही। आमचं समाज मत विकणार नाही आणि आम्ही बहिष्कार टाकणार आहे की कोणालाच मत देणार नाही सर। ते आमच्या समाजाचे म्हणजे लोकांना सगळ्यांचं सांगणं हेच आहे की म्हणजे आम्ही मतदार करू नये, कारण की म्हणजे आमच्या लोकांच्या म्हणजे आमच्या समाजाचं नाव खराब होतं याच्यामध्ये की तुमचे समाज विकला गेलेला आहे। तुमचा समाज म्हणजे पैशावर काम करतो, आमचा समाज पैशावर काम करत नाही आणि आम्ही करणार पण नाही। आमची मागणी फक्त हे आहे कारण की हे लोकांनी पैसे घेतलेले नाही तर पैसे घेतलेले कोणी आहे, पैसे घेतलेले कोणी आहे हे आम्हाला माहिती नाही। पैसे कोणी घेतलेले सर आम्ही पैसे घेतले पण नाही ना, आम्हाला माहिती पण नाही आमचे नाव कोणी टाकले आणि आम्ही मत नाही करू शकत सर। आमची मागणी आम्ही कोणी आम्हाला पैसे दिले नाही आणि बळजबरी आमच्या इथं नावं लिहिल्या। कोणी आम्हाला पैसे दिले त्या बाबाला आमच्या समोर आणून आम्ही सांगतो का कधी तू आम्हाला पैसे दिले म्हणून। आमचं म्हणणं आहे की आम्ही कोणाचे पैसे खाणार नाही घेणार पण नाही। आम्ही खूप वर्षापासून मेहनत करतो, आम्ही कोणाला मदत पण केली नाही, कोणी आम्हाला मदत पण केली नाही। आमचा समाज खूप गरीब आहे, आम्हाला प्लीज बदनाम करू नये असं आम्हाला वाटतं। अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। पहिल्यांदा असे पैसे देणाऱ्यांची यादी प्रसिद्ध होणं याचा अर्थ मतदान विकत घेतात हे सिद्ध झालेलं। त्यांनी माहिती घेऊन तातडीने आरोपीला अटक केली पाहिजे। उद्या त्या यादीमधला एखादा मतदार जेव्हा मतदानाला जाईल तर त्याला मी विकल्या गेलोय ही भावना त्याच्या मनामध्ये कसा मतदानाला जाईल तो। असे दलाल असतात सगळ्या वॉर्डामध्ये, पण एखादा वाटताना दिसला तर शिवसैनिक मग काय करतील याचा भरोसा नाही, एवढंच सांगतो। पैसे वाटणाऱ्यांसाठी तुमच्याकडे काही यंत्रणा तुम्ही काही आहे ते आज रात्री दिसून कोणी येऊ द्या फक्त मग दाखवतो।